हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुकी भाजी. त्यासाठी मी इथे 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर सगळ्या बटाट्याचे आपल्याला मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे करत असताना आपल्याला फार बारीक तुकडे करायचे नाहीत, त्यामुळे भाजी चिकट होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीची बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी बटाटासुद्धा जास्त मऊसूत शिजवायचा नाही, तो जाडसरच ठेवायचा आहे. जर बटाटा जास्त प्रमाणात शिजला गेला तरीसुद्धा भाजी चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे बटाटा शिजवत असताना तो थोडा जाडसरच ठेवायचा आहे. त्यानंतर सगळ्या बटाट्याचे आपल्याला मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सगळे तुकडे करून झाल्यानंतर बटाटे आपल्याला एका साईडला ठेवायचे आहेत आणि भाजीला फोडणी देण्यासाठी एक कढई घ्यायची आहे. एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे. तेल आपल्याला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचे आहे. चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे तेलावर लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. सुक्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही रोजच्या भाजीसाठी जो मसाला वापरता तो देखील वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा चांगले हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक तुकडे करून ठेवलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतील अशा पद्धतीने बटाट्यांना 1 ते 2 मिनिट चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळे मसाले बटाट्यामध्ये मिक्स होतील. 2 ते 3 मिनिट अशाच पद्धतीने हलवून घेतल्यानंतर बटाट्यांना सगळे मसाले चांगल्या प्रकारे लागले जातील. मसाले सगळ्या बटाट्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट बटाटे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिट बटाटे चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचे आहे, म्हणजे बटाट्याची भाजी अजून चांगल्या प्रकारे शिजली जाईल. बटाटे अगोदरच शिजवून घेतल्यामुळे बटाट्याची भाजी चांगली तयार झाली आहे, परंतु 2 मिनिट त्यावर झाकण ठेवल्याने सगळ्या मसाल्यांची चव भाजीमध्ये उतरली जाईल. अशा पद्धतीने 2 मिनिटांनंतर झाकण काढून पाहिल्यावर आपली बटाट्याची भाजी अगदी छान पद्धतीने तयार झालेली आहे. भाजीला रंग देखील खूप छान आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने बटाट्याची ही भाजी तयार झालेली आहे. सकाळी जर तुम्हाला खूप जास्त घाई असेल तर तुम्ही टिफिनसाठी ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करू शकता. बटाट्याची ही भाजी करायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय टेस्टी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत देखील खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.